नमस्कार प्रेक्षकांनो, बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अवनी आता त्या तांब्याचा वास घेते आणि तिला आता वास वेगळाच येतो. म्हणून ती अण्णांना म्हणत असते की अण्णा काय आहे हे. मग अण्णा तिला म्हणत असतात की सुनबाई पाणी आहे. मग अवनी म्हणत असते की पाणी पाणी आहे का हे. अण्णा तुम्ही याला औषध म्हणता ना. अण्णा आता कानालाच हात लावतात आणि म्हणत असतात की सॉरी सुनबाई, चुकून झालं माझ्याकडून. अवनी म्हणत असते की अहो तुम्ही आज पण प्यायला. तर अण्णा म्हणत असतात की सुनबाई ती ना वेळ झाली ना मला काही सुचतच नाही, पण तुम्हाला सांगतो मला चढलेली नाही आहे, मला अजिबात चढलेली नाहीये, मी एकदम ओके आहे, सगळं इंग्लिश मी असं फटाफट बोलू शकतो, मी ओके आहे. मग अवनीला अण्णांचा खूपच राग येतो, म्हणून ती आता तिथे तांब्यात जोरात आपटते आणि रागानेच बाहेर निघून जाते. मग अवनी गेल्यानंतर अण्णा म्हणत असतात की काय रे देवा मी काय करून बसलो, सॉरी सुनबाई. खरं तर त्यांना बोलायला सुद्धा सुचत नसतं, पण आता ते तसेच बोलत असतात आणि माफी मागत असतात. अवनी मात्र इकडे त्या रागाने बाहेर येऊन उभा राहिलेली असते आणि तिला अण्णा दारू पेल्यामुळे खूपच वाईट वाटत असतं. दुसरीकडे आपण पाहतो की पाण्या गॅरेजवरती त्याचं काम करत असतो. तेवढ्यातच तिकडून पायल येते आणि ती आता पाण्याला पुन्हा तेच प्रश्न विचारणार असते. मग आता ती पाण्याच्या जवळ जाते आणि म्हणत असते की कोण आहे ती, काय आहे तिच्यामध्ये जे माझ्यामध्ये नाहीये. तर आता पाठीमागून संब्या म्हणतो की कोणामध्ये. मग आता पाण्या त्याला गप्प बसायला सांगतो. तर इकडे पुन्हा पायल म्हणत असते की आहे का ती माझ्यासारखी ब्युटिफुल, आहे का माझ्यासारखा ॲटिट्यूड तिला, माझ्यासारखे असते का असं चांदणं उधळल्यासारखं, असं नजरेला नजर भिडवून बोलते का तुझ्या बरोबर, सांग ना माझ्यासारखी आहे का. मग आता पाण्या म्हणत असतो की नाही. मग पायल म्हणत असते की मग अरे दीड शहाण्या कशापायी तिच्या मागे लागलेला आहे तू. तर आता तो म्हणत असतो की अक्कल. मग पायल म्हणत असते की अयो म्हणजे माझ्यामध्ये अक्कल नाहीये का. तर पाण्या म्हणत असतो की हो अजिबातच तुझ्यामध्ये अक्कल नाहीये. तर पायल म्हणते की नाहीच माझ्यामध्ये अक्कल, म्हणून तर तुझ्यासाठी बाबांजीकडे जाते, तुझ्या या गॅरेजच्या रीला करते, सोशल मीडियावरती व्हिडिओ प्रमोट करते. मग आता ती बोलत असते तर लगेच संभ्या म्हणत असतो की 100%, म्हणून तर आपल्याकडे एवढं कस्टमर वाढून राहिलेलं आहे दादा. मग पाण्या रागाने संभ्याकडे बघतो. मग आता संभ्या लगेच तोंडावरती बोट ठेवून आता मी काहीच बोलणार नाही असं म्हणतो. तर पुन्हा पायल पाण्याला म्हणत असते की पाण्या मी तुला बघितल्याशिवाय ब्रेकफास्ट सुद्धा नाही करत, ती करते का असं. मग आता पाण्या म्हणत असतो की नाही ती नाही करत असं. मग पायल म्हणते की नाही करत ना, मग कशाला मागं लागलेला आहे तिच्या, सांग ना काय करते ती तुझ्यासाठी एवढं. मग पाण्या हसतो आणि म्हणत असतो की लय करते माझ्यासाठी, काय पण करते. तर मग पायल म्हणते की काय करते सांग की, सांग काय करते ती, मी पण ऐकते की काय करते सांगती. तर पाण्या म्हणत असतो तुला का सांगू, तुला काय सांगायची गरज नाहीये, 250 फूट लांब राहायचं, तुझा आणि माझा काहीच संबंध नाहीये. आता तिला आवडत नाही माझ्याशी असं दुसऱ्या मुली बोललेलं, माझ्या जवळ अशा दुसऱ्या मुली आलेलं ना तिला आवडत नाही. त्यावेळेस पायल म्हणते की तिची आवड माझं खेटर, हलक्यात घेऊ नको मला, मी पण लय डेंजर आहे. तर पाण्या म्हणत असतो की तिला पण लय हलक्यात घेऊ नको, ती पण खतरनाक पोरगी आहे, कराटे बिराटे खेळती, एका फाईट मध्ये वातावरण टाईट करून टाकेल. मग आता पायल म्हणत असते की जा रे मी नाही घाबरत कुणाला, मी पण कुस्तीचे 4 डाव शिकून आलेली आहे, तिला असं मारेल ना एका झटक्यात 216 हाडं मोडून टाकेल तिची. त्यावेळेस पाण्या म्हणत असतो की 206. त्यावेळेस पायल म्हणते की हा मग तू येशील ना तिला वाचवायला, तुझी आठ मोडणार आहे मी. मग लगेच संभ्या पाठीमागून म्हणत असतो की तरी पण 2 उरलेली आहेत. तर पायल म्हणते की ती 2 उरलेली आहेत ना ती तुझी मोडेल मी. आणि पानूला म्हणत असते की हे बघ पानू, चॅलेंज देऊ नको मला, आता तू बघच मी काय करते ते. असं म्हणून आता ती लगेच गाडीवरती बसून आता दुसरीकडे निघून जाते. मग आता ती गेल्यानंतर संभ्या म्हणत असतो की लयच हलक्यात घेताय तुम्ही हिला, तुमच्या बरोबर खरंच एखादी पोरगी दिसली ना तर वांदे होतील तुमचे. मग आता पाण्या म्हणत असतो की हो रे, करायला गेलो एक आणि व्हायचं तिसरंच. मग आता तो म्हणतो म्हणजे संभ्या म्हणतो की तिसरं नाही 13वाच घालेल तुमचा ती. मग पाण्या म्हणतो की लय शहाणपणा करू नको, जा ती गाडी नीट कर. असं म्हणून तो आता त्याला तिथे जायला लावतो आणि स्वतः आता पायलचा विचार करत तिथेच उभा राहिलेला असतो. दुसरीकडे आपण पाहतो की महेश त्याचं काम करत असतो. तेवढ्यातच तिकडून दत्ताचा त्याला फोन येतो. मग आता महेश म्हणत असतो की काय काम आहे. त्यावेळी दत्ता म्हणत असतो की राम राम ज्युनियर देशमाने. खूपच राग येतो आणि तो म्हणत असतो की काय काम आहे ना ते बोल, कळलं का.
मग दत्ता म्हणत असतो की काय आहे ना, काल तुम्हाला व्हिडिओ पाठवला होता ना, त्याची क्वालिटी चांगली होती, मीच चेक केली होती, एकदम आवाज बिवाज चांगला होता, चित्र पण एकदम क्लिअर होतं ना. मग महेश म्हणतो की मग मी काय करू? मग दत्ता म्हणतो की अहो म्हणजे माझं रिटर्न गिफ्ट मिळेल ना, काहीतरी करा ना रिटर्न गिफ्टचं, मला ते आलेलं नाहीये, अजून मिळालेलं नाहीये. त्यावेळेस महेश चिडतो आणि म्हणत असतो की कसलं गिफ्ट? मग दत्ता म्हणतो की अहो तुम्हाला गरज होती म्हणून मदत केली, बाकी काही नाही, त्या बदल्यात छोटंसं गिफ्ट मागतोय. तर महेश म्हणतो की मी नव्हतो आलो तुझ्याकडे मदत मागायला, आणि तुझ्या मदतीची गरजही नाहीये मला, आधीही नव्हती आणि आता पुढेही नसणार आहे. मग आता तो म्हणतो की असं काय करताय, काहीतरी द्या ना. त्यावेळेस तो म्हणतो की सांगितलं ना एकदा, तुझी गरज नाहीये मला, मी माझ्या बहिणीला कसं घरी आणायचं ना याची व्यवस्था केलेली आहे, तू टेन्शन घेऊ नको. मग दत्ता म्हणतो की मला नाही सांगितलं, बरं जाऊ द्या, आता सांगा ना काय प्लॅन आहे तुमचा, कसं आणणार आहे तुम्ही तिला घरी? त्यावेळेस महेश म्हणतो की मी बांधील नाहीये तुला सांगायला, हे बघ पुन्हा मला फोन करू नको, असं म्हणून आता तो फोन ठेवून देतो. त्यावेळी दत्ता म्हणत असतो की हलकट एक नंबरचा बदमाश माणूस आहे, गरज संपली की धक्का मारला. तेवढ्यातच तिकडून सुलात्ता येते आणि म्हणत असते की दत्ता भाऊ अरे काय झालं? त्यावेळेस दत्ता म्हणत असतो की माझा आंतरराष्ट्रीय द्राक्ष पीक गेलं. तर आता सुलात्याला काही कळतच नाही, म्हणून आता सुलात्या म्हणत असते की म्हणजे काय झालं, नीट सांग, समजलं नाही, मला समजेल असं भाषेमध्ये सांग की. त्यावेळेस दत्ता म्हणत असतो की अगं त्या देशमानेला फोन केला होता मी, म्हटलं काय मदत लागली तर सांग, तर माझ्या बरोबर उद्धटपणाने बोलला, जाऊ दे तुला काय सांगू, तुला आता काय कळणार आहे. तर सुलात्या म्हणत असते की अरे काय सांगू म्हणजे, तो काय बोलला ते तरी सांग. त्यावेळेस दत्ता म्हणत असतो की अगं त्यांनी त्यांच्या पोरीला न्यायची व्यवस्था केलेली आहे. आता मग सुलात्या हसायलाच लागते आणि म्हणत असते की अरे ही तर आनंदाची गोष्ट आहे की, दत्ता तोंड काय पाडून बसलाय, ही आनंदाची गोष्ट आहे. त्यावेळेस दत्ता म्हणत असतो की अगं त्यांनी तिची व्यवस्था केली, माझी नाही केली ना, असं म्हणजे दत्ता तिथे नाराज झालेला असतो आणि म्हणत असतो की जाऊ दे. मग आता ते तिकडे अवनी काय करते तिकडे बघायला जातात. आता अवनीचं नक्की काय चाललेलं आहे ते आता पाहत असतात. तर इकडे दुसरीकडे अवनीची आई आता दुःखी होऊन विचार करत बसलेली असते अवनीचा. त्यावेळेस स्वाती तिकडून येते आणि मग स्वाती आईला म्हणत असते की आई नका ना रडू, पण आता आई म्हणत असते की मग काय करू, कशीही असली कशीही वागली ना तरी अवनी माझी मुलगी आहे ग, 9 महिने वाढवले मी तिला माझ्या पोटामध्ये, काळजी तर वाटत राहणारच ना ग मला. आता अवनी कुठेही असली ना तरी ती सुखात असावी असंच वाटतं नेहमी मला. मग स्वाती म्हणत असते की आई प्लीज तुम्ही नका काळजी करू, काहीतरी मार्ग निघेल याच्यातून, ठीक होईल सगळं. मग आई म्हणत असतात की अगं कसं सगळं ठीक होईल, व्हिडिओ नाही का बघितले तिचे? त्यावेळेस स्वाती म्हणत असते की आई मी पाहिलंय सगळं, पण आपण असं खचून नाही ना चालणार, आपण मदत केली पाहिजे ना उलट तिला. तर आई म्हणत असते की अगं आणखीन काय करायला हवंय आपण, ती शिक्षणासाठी, करिअरसाठी, स्वप्नांसाठी या घरातून निघून गेली, निदान तिची ती तरी इच्छा पूर्ण व्हायला हवी ना, ती तिच्या पायावरती उभा राहायला हवी. मग स्वाती म्हणत असते की हो, पण या सगळ्यासाठी सर्टिफिकेट, असं म्हणून ती मध्येच थांबते. तर आई म्हणत असतात की काय झालं? तर स्वाती म्हणते की काही नाही. तर आई म्हणत असतात की अगं बोल ना काय झालं ते, बोलत का नाहीये? तर स्वाती म्हणते की अहो आई तिला सर्टिफिकेट नाहीये ना, या सगळ्यासाठी सर्टिफिकेट लागेल ना, आणि ते सगळं ती इथेच विसरून गेलेली आहे, आता कसं मॅनेज करणार आहे कोणच ठाऊक. मग आता आई म्हणत असते की हो का, मग तिला येऊन घेऊन जायला सांग ना, आपल्याला काय करायचं आहे ते सर्टिफिकेट, तिला तरी उपयोगी पडतील. मग स्वाती म्हणत असते की नाही हो आई, पण महेश ओरडेल ना, त्याच्यामुळे आपण नाही असं करू शकत. मग आता आई म्हणत असते की अगं मग तो घरी नसताना बोलव ना. तर स्वाती म्हणत असते की अहो ते सगळं आहे, पण त्याला जर कळलं ना तर तो खूपच चिडचिड करेल, आणि बाबा पण असतील ना घरी. तर आई म्हणत असतात की अगं महेश आणि बाबा ना कामानिमित्त बाहेर जाणार आहेत, आणि म्हणून अवनीला म्हणावं की दुपारी गपचूप ये आणि सर्टिफिकेट घेऊन जा, त्यानिमित्ताने तिची भेट तरी होईल ग. मग स्वाती म्हणत असते की हो, पण ना हे सगळं पॉसिबल आहे का, तुम्हाला चालेल ना? तर आई म्हणत असते की अगं हो चालेल मला. तर स्वाती म्हणते की बरं मी करते फोन तिला, असं म्हणून ती चाललेली असते. तर आई म्हणत असते की अगं स्वाती इथेच कर ना फोन, म्हणजे मला तिचा आवाज तरी ऐकायला मिळेल. मग स्वाती म्हणते की हो हो करते, असं म्हणून ती अवनीला फोन लावते. तर तिकडे आता अवनी फोन उचलते, तर स्वाती फोन स्पीकरवरती टाकते आणि म्हणत असते की अवनी अगं सर्टिफिकेट हवं होतं ना तुला तुझं, उद्या येऊन घेऊन जा. तर अवनी म्हणत असते की वहिनी काय बोलते
बोलतीये तू? अगं पण दादा, तर स्वाती म्हणते की त्याची काळजी करू नको, तू उद्या येऊन जा घरी आणि घेऊन जा दुपारी सर्टिफिकेट, आणि आईंना पण तुझी खूप आठवण येते ग. त्यावेळेस अवनी म्हणत असते की उद्या दुपारी? वहिनी, अगं बाबांना कळलं तर स्वाती म्हणत असते की नाही ग, बाबांना नाही कळणार, आणि ते जर असते तर मी तुला बोलवलं असतं का? उद्या बाबा आणि महेश बाहेर जाणार आहेत, त्यामुळे दुपारी ये आणि सर्टिफिकेट घेऊन जा. तर अवनी म्हणत असते की वहिनी, तुला माहिती नाहीये तू माझ्यासाठी किती मोठं काम केले ते. त्यावेळेस स्वाती म्हणते की अगं, घरच्यांना थँक्यू म्हण, मला काही म्हणू नको, आणि हे काही मी केलेलं नाहीये, आईनेच हे सगळं केलेलं आहे, तू त्यांना येऊन कडकडून मिठी मार. तर अवनी म्हणते की हो, मी नक्कीच तसंच करेल. तर आता स्वाती म्हणते की बरं ऐक, आता ठेव फोन, नंतर बोलूया. असं म्हणून अवनी आणि स्वाती आता फोन ठेवून देतात. तर संध्याकाळी अवनी सगळ्यांना सांगते की मी उद्या तिकडे जाणार आहे सर्टिफिकेट आणण्यासाठी, म्हणजे माझ्या घरी. आता हे ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो, म्हणजे धन्या, पाण्या, यशादा, राजाला सगळ्यांनाच धक्का बसतो. सगळेजण एकदम उठतात आणि आश्चर्यानेच म्हणत असतात की काय? तर अवनी म्हणत असते की हो, मला घरी जावं लागेल, वहिनींचा निरोप आला होता उद्याच्या उद्या सर्टिफिकेट आणायला घरी ये म्हणून, आता मला घरी जावं लागेल. तर राजा म्हणतो की मॅडम, तिथे गेल्यावरती काय होणार आहे तुम्हाला माहिती नाहीये, बाबा आणि दादा किती डेंजर आहेत तुमचे. नाही नाही, काहीच गरज नाहीये जायची. तर आता अवनी म्हणत असते की गरज कशी नाहीये, मला माझं सर्टिफिकेट हवंय, मी आता उद्या जाणार म्हणजे जाणार, आणि तसंही राजा, उद्या दादा आणि बाबा घरी नाहीयेत आणि हीच संधी आहे. त्यावेळेस राजा म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला सर्टिफिकेट हवं आहे ना, तर मी घेऊन येतो. तर अवनी म्हणत असते की नाही नाही, अजिबातच नाही, तुला बघितलं ना तर ते अजून चिडतील, सेफ नाहीये ते तुझ्यासाठी. तर पाण्या म्हणत असतो की ऐका वहिनी, राजा आणि मी जातो, म्हणजे राजा मी येतो तुझ्याबरोबर, सेफ्टीसाठी मी येतो, चल जाऊया. तर अवनी म्हणत असते की नाही नको, तुम्हाला कोणाला बघितलं तर राडे होतील, वाद नकोय उगाचच. तर यशादा म्हणतो की बरोबर आहे, अजून भांडण नको आहे, त्यांच्या घरचे माहिती आहेत ना कसे आहेत ते, बंदूक घेऊन आले होते इकडे, उगाच कुणाच्या जीवाची रिस्क नको. तर राजा म्हणत असतो की मग यांच्या जीवाची रिस्क चालेल का? तर अवनी म्हणत असते की अरे, माझ्या घरचे आहेत, ते काहीच करणार नाहीत मला, मी उद्या जाऊन येते. तर राजा म्हणतो की नाही मॅडम, याच्यामध्ये रिस्क आहे हो. तर आता ती म्हणते की अरे, मी म्हणते ना रिस्क नाहीये, मला सगळं काही व्यवस्थित माहिती आहे, मी जाणार आहे, आणि खरं तुला वाटतंय ना रिस्क असेल तर ठीक आहे, रिस्क असेल, पण मला पुढच्या शिक्षणासाठी, माझ्या नोकरीसाठी मला माझं सर्टिफिकेट लागणारच आहे ना, आणि फार फार तर काय होतील, ते रागवतील माझ्यावरती, चिडतील, वाईट साईड बोलतील, पण मला काहीच फरक पडत नाहीये, आणि ते मला दुसरं काहीच करणार नाहीयेत. मग आता मी वहिनी, मला म्हणजे वहिनी म्हणालेली आहे की आईने बाबांना समजवलेलं आहे, आणि तसंही बाबा आणि दादा घरी नाहीयेत, तर हीच संधी आहे. तर यशादा म्हणतो की अहो, पण कोणीतरी पाहिजे ना तुमच्या सोबत. तर पाण्या म्हणतो की मीच जातो. मग राजा म्हणतो की नाही नाही, तू नको जाऊ रे बाबा, भडकशील आणि घोळ घालून ठेवशील. तर पाण्या म्हणतो की मग कोण जाणार? तर यशादा म्हणतो की एक काम करतो, मीच जातो. तर पाण्या म्हणतो की अरे, तू कशाला चाललाय, उद्या साईटवर जायचंय ना, उद्या स्लॅब पडणार आहे ना. त्यावेळेस यशादा म्हणतो की होईल ना काहीतरी मॅनेज, करूया आपण काहीतरी. मग अवनी म्हणत असते की नको नको यशादा, प्लीज, माझ्यामुळे तुमचं काम थांबायला नको, मी एकटी जाऊ शकते, खरंच मी एकटी जाऊ शकते हो. तर यशादा म्हणतो की असं कसं, कोणीतरी खंबीर माणूस पाहिजे ना तुमच्या बरोबर. मग धनेश म्हणतो की अरे, मी आहे ना, मी जातो यांच्या बरोबर, वहिनी मी येतो तुमच्या बरोबर. तर राजा म्हणतो की तू खंबीर आहे? मग आता धनेश म्हणतो की अरे, त्या दिवशी सिम कार्ड घ्यायला मी गेलो नव्हतो का वहिनी बरोबर? मग यशादा, गेलो होतो की नाही? पाण्या दादा, मी गेलो होतो की नाही? वहिनी मी येतो तुमच्या बरोबर. तर अवनी म्हणते की बरं ठीक आहे, मी धनुला नेते माझ्यासोबत, चालेल मला. तर यशादा म्हणतो की बरं चालेल, ठरलं तर धन्या तू जाणार आहे यांच्या बरोबर. मग यशादा अवनीला म्हणतो की तुम्ही आता आराम करा, उद्याचा दिवस मोठा असणार आहे. मग अवनी म्हणत असते की धनु, सकाळी रेडी राहा, आपण जाऊया. तर आता धनु म्हणतो की हो बरं चालेल. असं म्हणून अवनी आता झोपण्यासाठी जाते. इकडे दुसरीकडे दत्ता आणि सुलात्या बाहेर बसलेले असतात. सुलात्या इकडून तिकडून फेऱ्या मारत असते आणि म्हणत असते की दत्ता, या धोंड्याच्या घरातली सून कधी जाणार आहे? त्यावेळी दत्ता म्हणत असतो की 1 तास झालं, तेच तेच बोलतीये, कधी जाणार आहे, कधी जाणार आहे, 60 वेळा बोललेली आहे. त्यावेळेस आत्या म्हणत असते की 7 काय, 100 वेळा मी जप करेल तोच तोच. आता देशमाने असा काय गेम खेळणार आहे की ती पोरगी स्वतःहून तिच्या घरी जाईल, काहीच समजत नाहीये मला. मग त्यावेळेस दत्ता म्हणतो की समजून घेऊन करणार काय आहे आपण, मी तुला
सांगतो ती धोंड्याची सून जाणार आणि धोंड्याचं घर कोसळणार म्हणजे कोसळणार, पण कवा जाणार सगळं. तर इकडे सुलात्या म्हणते की पण कवा जाणार, सगळं काही मनासारखं होईल त्यावेळेस. आता आत्या म्हणते की कधी होणार आहे, तुला दम धरवत असेल पण मला दम अजिबात धरत नाहीये. असं झालंय की ती पोरगी कधी याच्या घरातून जाते आणि याचं वाटोळ होते. मग दत्ता म्हणत असतो की बाई चालू ठेव तुझा जप, चालू ठेव, मी जातो. असं म्हणून दत्ता तिथून निघून जातो. आत्या मात्र तिथेच आता त्यांचं वाटोळ कसं होईल याच्यावरती आता विचार करत बसलेल्या असतात. इकडे मात्र आता हे चौघे जण विचार करत असतात. त्यावेळेस धनेश येतो आणि म्हणत असतो की बघितलंस का, वहिनी मला म्हणाले की तू उद्या माझ्या बरोबर आला तरी चालेल, मी आता बॅग भरतो. असं म्हणून तो चाललेला असतो. त्यावेळेस राजा त्याला थांबवतो आणि म्हणत असतो की बॅग काय भरतोय, काय फिरायला चाललाय काय, लगेच जायचं आणि सर्टिफिकेट घेऊन यायचं आणि मिनिटाला मला अपडेट द्यायचा, काय मिनिटाला मला अपडेट द्यायचा. त्यावेळेस धनेश म्हणतो की एवढा का चिडून राहिलाय आणि मिनिटाला का तुला अपडेट द्यायचा. मग राजा चिडतो आणि त्याच्यावरती हातच उगारतो. मग आता यशोदा म्हणत असतो की अरे काय चाललंय, जरा शांत बसा. तर आता राजा म्हणत असतो की बघ ना, याच्यामध्ये कॉन्फिडन्सच नाही रे, मी जातो म्हणतोय पण मला अजिबात याला पाठवू वाटत नाहीये, कशाला याला पाठवतोय. त्यावेळेस धनेश म्हणतो की तू काय मला जबाबदार समजत नाही का, मला जबाबदारीची जाणीव नाहीये का, यशोदा काय म्हणतोय हा. त्यावेळेस राजाला खूपच राग येतो आणि राजा म्हणतो की सांगितलंय ना तेवढंच करायचं, कळतंय ना, मिनिटाला मला अपडेट द्यायचा. असं म्हणून आता तो रागानेच तिकडे किचन मध्ये निघून जातो. त्यावेळेस यशोदा धन्याच्या जवळ येतो आणि म्हणत असतो की आहेस तू जबाबदार आहे, तू सगळं काही उद्या नीट पार पाडशील, काहीच काळजी करू नको, मी बोलतो राजाशी. असं म्हणून यशोदा राजा बरोबर बोलायला जातो. तर राजा तिकडे आता किचन मध्ये खूपच दुःखी होऊन उभा राहिलेला असतो. त्यावेळेस यशोदा पाठीमागून येतो आणि म्हणत असतो की ए राजा काय झालं. त्यावेळेस राजा म्हणतो की दादा लय टेन्शन आलंय रे, त्या तिकडे गेल्या आणि परत नाही आल्या तर. असं म्हणून आता त्याला ते दुसरे क्षण आठवत असतात की महेशने कसं तिला ढकलून दिलं होतं, किती त्रास दिला होता, हे सगळं इथे आता राजाला आठवत असतं. तर आता पाण्यात तिकडून येतो आणि म्हणत असतो की राजा तू कशाला टेन्शन घेऊन राहिलाय, याच्या आधी त्या हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या त्यांच्या बाबांना भेटायला, तिकडून आल्या ना परत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू काय आहे, कोण आहेस, कसं आहे हे सगळं माहीत असून सुद्धा तुझ्या सोबत लग्न केलं ना त्यांनी, आणि मेन म्हणजे ही आपली फॅमिली, आपल्या घरातले कसे आहेत हे सगळं बघून त्यांनी स्वीकारलं ना आपल्याला, आणि मला 100% वाटतं की त्या परत येणार आहे, तू काळजी करू नको. त्यावेळेस राजा म्हणत असतो की पाण्या वाटतोय तेवढा निगेटिव्ह नाहीये तू. त्यावेळेस पाण्या म्हणत असतो की अरे पॉझिटिव्हच आहे मी, तुलाच वाटतं मी निगेटिव्ह आहे म्हणून, आणि तुला माहितीये का वहिनीचं प्रेम आहे ना तुझ्यावर. आता राजाला आणि यशोदाला धक्काच बसतो. त्यावेळेस यशोदा पाण्याला म्हणत असतो की चल. असं म्हणून आता ते दोघे जण तिथून निघून जातात. मग राजा मनामध्ये म्हणत असतो की त्यांचं माझ्यावर प्रेम आहे का नाही मला माहिती नाहीये, पण माझं त्यांच्यावरती लय प्रेम आहे. देवी आई त्यांच्या आयुष्यामध्ये फक्त आनंदच यायला पाहिजे, आणि फक्त एवढंच आहे की त्यांच्या स्वप्नासाठी मला त्यांच्यापासून दूर करू नको ग. तर असं म्हणून आता तो खूपच दुःखी झालेला असतो. तर चला प्रेक्षकांनो, आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अवनी आता सर्टिफिकेट आणण्यासाठी गेलेली असते. तर इकडे राजा देवासमोर दिवा लावतो आणि म्हणत असतो की देवी आई तिकडे सगळं नीट होऊ दे ग. तेवढ्यातच दिवा आता विझतो. मग राजाला धक्काच बसतो. त्याला आता खूप भीती वाटलेली असते. इकडे अवनीला आता तिचे बाबा म्हणत असतात की आता त्या ड्रायव्हरला सोड चिठ्ठी द्यायची आणि मी सांगेल तसं विवांशी लग्न करायचं. आता हे बाबांचं बोलणं ऐकून अवनीच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली आहे. तर चला प्रेक्षकांनो, राजा आता अवनीला कसा घेऊन जाईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे इथून. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.